नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमी, युती आघाडीच्या गणितांवर सत्तेचा ताडेबंद। कोयना धरणाला श्री छत्रपती शिवाजी महाराज जलसागर असे ऐतिहासिक नाव, शिवप्रेमींमध्ये आनंद। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार कार्यकर्त्यांची जोरदार धावपळ। राज्यात उकाड्यात वाढ, काही दिवसात पुन्हा थंडी परतण्याची शक्यता। चिन्ह आरक्षणासाठी उमेदवारांना उद्यापासून अर्ज करायचे आव्हान। दारू पिऊन शाळेत हजर शिक्षकावर कार्यवाही, पालकांच्या तक्रारीनंतर प्रशासन जागे। 10वी-12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर भरारी पथकांचा कडक पहारा। विराट कोहली अजून 5-6 वर्ष भारतासाठी खेळू शकतो, दिग्गज खेळाडूंचा दावा। धामणे-तेरी हत्याकांड प्रकरणी 10 आरोपींना जन्मठेप। होय मी बाजीरावच, मोफत मेट्रोवर अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर। 103 वर्षाच्या आजीने अंत्यविधीला हालचाल करत दिला मृत्यूला हुलकावणी। अजितदादांनी शब्द पाळला नाही, फडणवीसांची नाराजी व्यक्त। प्रचार संपताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागारांच्या कार्यालयावर छापा। 16 लाख मतदार सज्ज, दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा। विदर्भ सेमीफायनलमध्ये इशांत शर्माच्या दिल्लीचा पराभव। मतदानासाठी 25,000हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात। भाजपाने पुण्याला समस्याच्या गर्गेत ढकलले, काँग्रेस ठाकरे गटाचा आरोप। नवीन मतदारांसाठी महत्त्वाची सूचना, ऑनलाईन नावाची खात्री करण्याचे आव्हान। मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त। महापालिका निवडणुकीत अंतिम टप्प्यात प्रचाराला रंगत। कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता। ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी मोहीम सुरू। मतदान केंद्रावर वेबकास्टिंग व लाईव्ह मॉनिटरिंगची सोय। युती आघाड्यांमध्ये शेवटच्या क्षणी जागा वाटपावर खळबळ। उद्या मतदान, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आव्हान। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।